महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले मी घेतो माझ्या लाडक्या भीमाची रान, मी घेतो माझ्या लाडक्या भीमाची रान आणि मिळवून देतो तुम्हाला मी गायला. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. आपल्याला वाढवायची आहे शिवरायांची शान, आपल्याला वाढवायची आहे शिवरायांची शान. का मिळणार नाही तुम्हाला काय रान? कधी परिषद घ्यायची याचं मला आहे भान, कधी मागणी करायची याचं आहे मला भान. म्हणूनच मी तुम्हाला मिळवून देणार नाही तुमचं. अटले साहब तुम आगे बढ़ो. मी आहे संघर्ष करणारा चित्ता, मी आहे संघर्ष करणारा चित्ता. म्हणून मला मिळत आहे पुन्हा पुन्हा सत्ता. मला नको आहे कुणाचा भत्ता, मला नको आहे कुणाचाही भत्ता, कारण मी गिरवत आहे तुमचाच चित्ता. नरेंद्र मोदींचा आहे देशामध्ये वारा, नरेंद्र मोदींचा आहे साऱ्या देशामध्ये वारा. मग तुम्हाला का मिळणार नाही गायरणाचा साथ बारा? देऊया आपण जय भीम, जय महाराष्ट्र आणि जय भारतचा नारा. देऊया आपण जय भीम, जय महाराष्ट्र आणि जय भारतचा नारा. आणि संविधानाच्या दुश्मनांचे वाजून टाकूया बारा. आज माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड साहेब, जे ओबीसी समाजाचे आहेत, गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. आज ते माननीय नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी आहेत. माझ्यासोबत ते राज्यसभेत आहेत आणि पुढच्या वर्षी माझी राज्यसभा सुटणार आहे. मला राज्यसभा ही मिळणारच आहे. आणि भागवत कराड साहेब तुम्हाला राज्यसभा मिळाल्याशिवाय राहणार. बाबूराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली या गायरान हक्क परिषदेची सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी पप्पू गारगे आमचे युवा अध्यक्ष यांनी आपले विचार मांडले. मंचकावर मिलिंद शेळके, दौलत खरात, किशोर खोरात, विजय मगरे, नागराज गायकवाड, राकेश पंडित, बाळकृष्ण इंगळे, अरविंद अवतरमाल, दिलीप पाडवू, कुंदन लाटे, लक्ष्मण हिराळे, रमेश दाभाडे आणि रमाईची भूमिका करणारी प्रतिभा आहे ती सुद्धा या ठिकाणी आलेली आहे.
18 मिनिटाचा माता रमाईवरती तिचा शो आहे. या ठिकाणी मनोज तरी भाऊदास अमोल कोटकर, सुखदेव जगताप, संदीप कांदिवे, फकीरा भाजीराव, के जगताप, राजू प्रधान, बाळासाहेब त्रिभुवन, संदीप कोटकर, कृष्णा वाहूर, जगन्नाथ साळवे, बाबासाहेब भरपूर बापू जगताप आणि मान्यवर या गायला नंतर परिषदेसाठी उपस्थित आहेत. या ठिकाणी अत्यंत उत्साहाने आपण माझं स्वागत केलेलं आहे. लढा जो आहे तो म्हणणं होतं की बाबासाहेबांनी संविधानाने रोटी कपडा आणि मकान हा आपला संविधानिक अधिकार दिलेला आहे. आणि मग तो जर आम्हाला मिळत नसेल तर तो आम्ही हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही. मी आणि कॅन्सरच्या संघटनेने सर्वांना सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी सरकारी जमीन असेल त्या त्या जमिनीचा ताबा घ्या. वेळ आली तरी जेलमध्ये घ्या. तुम्ही जेलमध्ये गेलाही मी सोडवण्यासाठी नाही. जेलमध्ये गेलाच नाही तर सोडा तुम्हाला. आणि काही मिळवायचं असेल तर जेलमध्ये जायला पाहिजे. जेलमध्ये तुम्ही जेलमध्ये गेलो की लगेच बाहेर आलो. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी फार मोठा संघर्ष झाला होता. इथं औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यायची मागणी आपली. आपलं म्हणणं ते होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला मुंबईमध्ये कॉलेज सुरू केलं. पीपल्स इंडियन सोसायटीची कॉलेज सुरू केली. त्यानंतर त्यांनी दुसरं कुठलंही शहर न निवडता त्यांनी संभाजीनगर औरंगाबाद हे शहर निवडलं आणि बिलिंग कॉलेज या ठिकाणी सुरू केलं. त्यावेळेला सगळा मराठवाडा उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये होता. निजामाच्या संस्थानामध्ये असणारा सगळा मराठवाडा त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये नव्हता. आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिंग्विस्टिक स्टेट नावाचं पुस्तक लिहिलं होतं. भाषावार प्रांत रचना. देशातली राज्य जर आपल्याला सक्षम करायचे असतील तर भाषावार प्रांत रचना होणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या भाषेचे लोक ज्या ठिकाणी राहतात त्यांचं एक राज्य. आणि म्हणून निजाम संस्थानामध्ये असणारा मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रामध्ये आला. नागपूर ही मध्य प्रांताची राजधानी होती. सगळा विदर्भ जो होता, विदर्भ हा मध्य प्रांतामध्ये होता. सगळा मध्य प्रदेश जो आहे तो मध्य प्रदेशच्या मध्य प्रांतामध्ये होता आणि नागपूर त्याची राजधानी होती. तर मराठी बोलणारा विदर्भ आहे म्हणून तो विदर्भ आपल्या संयुक्त महाराष्ट्रामध्ये आला. तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला बाबासाहेबांनी पाठिंबा दिला होता. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं फार जवळचं नातं होतं. ते अत्यंत जवळचे मित्र होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 1951 साली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला पूर्णपणे पाठिंबा दिला होता. ठीक आहे. तर नामांतराची जी मुवमेंट आहे ती तर आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होतीच होती. पण गायरानाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न आम्ही अनेक ठिकाणी गायरान जमिनीवरती अतिक्रमण केल्यानंतर त्या शेतामध्ये राबून आम्ही पितळ त्या ठिकाणी काढली.
आपल्या मुलाबाळांचा सांभाळ चांगल्या पद्धतीने आम्ही केला आणि बऱ्याच वेळेला अधिकारी जाऊन त्या ठिकाणी शिकवत करायचे. पण मी लोकांना सांगितलं होतं की पिकाचं उद्ध्वस्त गेली पुन्हा त्या ठिकाणी पिकं लावायची, लढा द्यायचा वेळ आली तरी जेलमध्ये जायचं. आणि माननीय सुधाकरराव साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नंतर ते दिल्लीला संरक्षण मंत्री म्हणून गेले. त्यानंतर वसंतराव नाईक यांच्या फॅमिलीमधले त्यांचे बंधू सुधाकरराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आणि इथं औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आयुक्तांच्या कार्यालयामध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये